The Bremer Stadtmusikanten. Bremer. The city name is Bremen. Bremen is the city. कोई सिटी का पर्सन होता है उसको ER लगा के बोलते हैं. जैसे बोन का कोई बंदा है, बोन का, तो हम बोलते हैं बोनर. बर्लिन के पर्सन को बोलते हैं बर्लिनर, क्योलनर, बोनर. फ्रैंकफर्ट का कोई आदमी है उसको बोलते हैं फ्रैंकफर्टर. ऐसे ही वो ब्रेमन के हैं. सो ब्रेमर, द ब्रेमर स्टैडटमुसिकांटन, द सिटी म्यूजिशियन ऑफ ब्रेमन, इस सिटी के म्यूजिशियन. रॉयबर, डाकू, लुटेरे. कॉम्ट बिजूख, ये कुछ वर्ड्स आए उसमें. मॉर्गन कॉम्ट बिजूख. बिजूख का मतलब है कि कोई विजिट पे आ रहा है. जर्मन्स के कोई गेस्ट आता है तो वो बोलते हैं आपस में इश habe morgen Besuch. Ich habe Besuch. Besuch kommt. So Morgen kommt Besuch. Der Esel, नाम भी खास तौर पे इन स्टोरीज में मतलब इसी तरह के रखे हैं. गधा क्या होता है? ग्राउ होता है, ग्रे होता है, थोड़ा घोड़े की तरह, है ना. सो स्पेलिंग डिफरेंट है, लेकिन सुन के ऐसे आपको एहसास होता है अच्छा दिखता है वो गधा आपको. सो ग्राउफहेड, ग्रे कलर का घोड़े जैसा, ग्राउफहेड. हुंड, पाकन, बेचारा पैक है, पाकन. दी काट्स है बार्ट पुत्सर. बार्ट का मतलब होता है दाढ़ी, पुच्छन जो पोंछती रहती है, मतलब लटकती रहती है, कहीं भी जाए तो झाड़ू से निकलती रहती है दाढ़ी. सो उसका नाम रखा है कात्से का बार्ट पुत्सर. देर हान, मुर्गा, मुर्गे का नाम रखा है रोटकॉफ, जिसका सिर लाल है, कलंगी होती है ना. सो नाम भी ऐसे रखे हैं, देखो इंटरेस्टिंग है. देन ein, zwei, drei, los. ein, zwei, drei, los का मतलब है कि जब वो म्यूजिक गाना शुरू करते हैं तो सारे एक साथ गाएंगे तो डरेगा ना अगला, तो वो बोलता है ein, zwei, drei, los, और फिर शुरू करते हैं पॉम 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 पॉम. किसी ने ट्रम्पेट बजाना है, ट्रम्पेट है, ट्रम्पेट है, पॉम पॉम पॉम, दिस इज ट्रम्पेट है. उन ट्रोमेल, ट्रोमेल मीन्स ड्रम, ट्रोमेल. सो ट्रोमेल्ट, ड्रमिंग कर रहा है. यागन, दुत्कारना किसी को, भाग यहां से. यागन, फरयागन. रीज है, बड़े कुछ. टोटश्लागन, टोटश्लागन. श्लागन इज टू बीट, पीटना, लेकिन टोटश्लागन पीट पीट के मार ही डालना. इस तरह से जर्मन में कभी कभी वर्ड बनाते हैं. म्यूडे, म्यूडे इज टायर्ड, लेकिन कोई बोले इस बिन टोड म्यूडे मीन्स आई एम वेरी टायर्ड, इतना थक गया हूं कि मरे समान हो गया हूं, जो टोड म्यूडे. सो माइन माइस्टर विल मिस टोटश्लागन, मेरा मालिक का बस चले तो मुझे पीट पीट के मार ही देगा. श्रायन, श्रायन चिल्लाना, तुम क्यों चिल्ला रहे हो. किकन, किक मारना, लात मारना, किकन, वो गधा किक मारता है उसको. जिशलेगन, थोड़ा रिलैक्स करना. इशलेगमिश, auf das Sofa, ना साइड में सहारा लेके सोना बैठना. जिशलेगन. अपश्नाइडन, श्नाइडन इज टू कट, लेकिन अपश्नाइडन का मतलब मुर्गे का को लग रहा है कि उसकी तो गर्दन कट जाएगी, सो अपश्नाइडन वर्ड यूज किया है. फ्यूटर्न, टू फीड समवन, फ्यूटर्न. गिजिस्ट, फेस, गिजिस्ट. श्लागन, देखो टोट श्लागन, पीट पीट के मार ही डालना. श्लागन का मतलब मारना भी हो सकता है. ड्रमिंग को भी कह सकते हैं श्लागन, किसी को थप्पड़ मारना भी श्लागन ही है एक तरह से. कम ऑन द टूर, ऑन का कॉन्टेक्स्ट यहां पे है टूवर्ड्स, गेट की तरफ आ जाओ, टूवर्ड्स, ऑन द टूर. लॉफ्ट, गिस्टोखन, गिस्टोखन तो मार देना किसी के चाकू घुसेड़ दिया, सो दैट इज गिस्टोखन. लॉफ्ट, भाग जाना. गिजिस्ट सरक्रात्सन, बिल्ली ने ऐसा झपटा मारा कि उसका चेहरा ही कुरेच दिया एकदम से. गिजिस्ट सरक्रात्सन. लिस्ट अनसुंडन,
अनशुंडन, ऐसे याद नहीं होते, स्टोरी में याद हो जाते हैं वर्ड्स। लिस्ट अनशुंडन, जलाना, वैसे इस तरह से माचिस वाचिस जलाने को अनशुंडन बोलते हैं, लिस्ट अनशुंडन। स्ट्राइशोल्स, माचिस, स्ट्राइशोल्स ट्रम्पेट है। ओके, so schnell verstehen Sie das alles eigentlich. Hier ist die Geschichte, ich denke schon. Ja. Sie verstehen das alles. Vielleicht können Sie nicht so gut sehen, oder ist das ein bisschen sehbar schon? Ist das sehbar? Sehbar, देखने लायक, दिख रहा है? Sehbar? Yes, sir. Okay. So here ist der Esel, ist alt und müde. Understood? Here is the Esel. गधा खड़ा है, alt und müde. Sitzt im Gras, neben der Straße, in the grass near the street. Ist sehr traurig. Da kommt ein Hund. And then he was here sitting and some dog is coming. Da kommt ein Hund, der Hund heißt Pakan. Pakan. Hallo Graupert, sagt Pakan. Der Hund, wie geht's? Gar nicht gut, Pakan, sagt der Esel. Ich bin alt und müde. Ich kann nicht mehr arbeiten. The dog is saying, ये स्टोरी अपने आप में ह्यूमन बीइंग्स द्वारा, हम मानवों द्वारा जानवरों पर अत्याचार की कहानी है. You will understand that between the lines what is happening here in the story. So garnished, the dogs, जानवर आदमियों के अत्याचार से एक दूसरे के साथ आते हैं, एक दूसरे की मदद करते हैं. So this is interesting. He says, ich bin alt und müde, ich kann nicht mehr arbeiten. Mein Meister ist sehr böse. Will mich verkaufen. Verkaufen für Leder und Hundefutter. So what is happening here? कि जिंदगी भर तो मालिक के काम किया, अब बूढ़ा हो गया तो मालिक उसको भगाना चाहता है, उसको बेच देना चाहता है. नॉर्मल इंसानों की आदतें. Wohin gehst du, Graufeld? And then where you are going? fragt Pakan. Ich gehe nach Bremen, sagt der Esel. Nach Bremen? In die Großstadt? आपको जब पढ़ते हो तो क्वेश्चन मार्क भी तो पढ़ना होता है, तो आपके पढ़ने से लगना चाहिए कि ये क्वेश्चन है. nach Bremen. एक चीज और पढ़ने में आपको ध्यान रखना चाहिए कि जब आप कोई आर्टिकल पढ़ते हो तो आर्टिकल को अकेले मत पढ़ो. der Esel, तो वो साथ ही तो पढ़ोगे, अकेले डेयर का तो कोई मतलब ही नहीं है. ऐसे ही प्रीपोजिशन का अकेले का तो कोई मतलब नहीं है. केवल नाक नहीं पढ़ना, nach Bremen हमेशा साथ पढ़ना है. सुअर नहीं पढ़ना, सुअर सूल है, वो एक साथ पढ़ना है. So, ich habe einen Bruder. Nach Bremen? Ja, sagt Graufherd. गधा बोलता है, yes, I'm going there. Ich habe einen Bruder in Bremen. Mein Bruder ist bei der Stadtmusik in Bremen. So, आदमी के अत्याचार से फ्री होके वो सोच रहा है कि अपना भाई काम आएगा आखिर. So, he is working there in city of Bremen. म्यूजिक बैंड होगा ब्रेमन सिटी का, उसका भाई गधा दूसरा इन ब्रेमन. ब्लेस्ड द ट्रम्पेट है, वो वहां पे ट्रम्पेट बजाता है. ट्रम्पेट है, पो पो पो, दिस वन. Ich gehe auch nach Bremen, so I'm also going. Ich will die Harpe spielen, I will play Harpe here in der Stadtmusik in Bremen. Aber warum bist du so traurig, Pakan? मेरा तो दुख समझ में आता है, तुम क्यों दुखी हो? कुत्ते को पूछा उसने. fragt der Esel. Ich bin alt und müde, sagt der Hund. Mein Herr jagt oft und ich bin langsam. Herr, अब कुत्ते का भी मालिक, उससे कुत्ता भी परेशान, मुझको कहता रहता है कि तू तो काम का ही नहीं है, अब बूढ़ा हो गया तो अब कम काम कर पाता है. Ich bin langsam. Mein Herr will mich nicht mehr füttern. No more interested in feeding him. Will mich totschlagen. उसका बस चले तो मार डालेगा मुझे. Totschlagen, sagt der Esel. Komm mit mir nach Bremen. क्यों मरता है मालिक की मौत? आजा मेरे साथ. Zur Stadtmusik. Ich spiele die Harfe und du schlägst die Trompel. Trompel. Trommel. तुम ट्रॉमल बजा लेना. Kannst du Trommel packen? Oh ja,
sagt Pakan, der Hund. Ich kann sehr gut und laut trommeln. Ich komme mit nach Bremen. Graufeld, I'm also coming with you. चलूंगा तेरे साथ. Der Esel und der Hund gehen in den Wald. So they are going through some jungle. Der Esel ist müde, der Hund ist müde. देखो ये जो वर्ड्स है ना, रिपीट किया है. इन रिपीटेड वर्ड से भी ऐसा फील आता है वो थक गया है, वो भी थक गया है, मतलब दोनों थक गए. So, aber der Esel ist nicht mehr traurig. Now, Esel पहले अकेले जाने की बात थी. Now कोई दोस्त मिल गया तो आपका दुख दूर हो जाता है suddenly. Er ist nicht mehr traurig und der Hund ist auch nicht mehr traurig. दो दुखियारी मिले तो दोनों को लगा कि हाँ जिंदगी में अभी कुछ बचा है. Der Esel und der Hund gehen langsam durch den Wald und singen die Stadtmusik in Bremen. Die spielen Trommelchen. Wir sind zwei Musikanten. हम दोनों म्यूजिशियन हैं. ये फील आ गया. Die auch nach Bremen gehen. Okay. Da sitzt eine Katze and then they see some cat. Neben der Straße eine alte, müde, graue Katze. Sie ist sehr traurig und weint. Hallo. Und jemand sagt, hallo alter Bartputzer. Sagt der Esel, warum weinst du? तुम क्यों दुखी हो? Fragt der Hund. देखो इंटरेस्टिंग बात. गधे ने कुत्ते से बात की. अब कुत्ता बिल्ली की तो कितनी दुश्मनी होती है, लेकिन कुत्ता पूछ रहा है उसको. आदमियों से तो दुखी ही नहीं है और आपस में एक दूसरे को केयर कर रहे हैं. Warum weinst du? Fragt der Hund. Ach, sagt die Katze, ich bin sehr alt und ich habe keine Zähne. I don't have now teeth. Ich fange keine Mäuse mehr. मेरे से अब चूहे पकड़ के नहीं रखे जाते. सो मालिक तो तभी तक रखते हैं जब तक आप काम के हो. तो अब मैं पकड़ नहीं पाती चूहे. Meine Frau means मालकिन will mich nicht mehr füttern. Sie will mich ins Wasser werfen. Was soll ich tun? Kannst du singen? And then उससे पूछा गया, बोलो गा सकती हो, हमारे शामिल कर लें उसमें ग्रुप में, बैंड में. Fragt Esel, oh ja, sagt die Katze, ich kann sehr gut laut hoch singen. Komm mit nach Bremen. Sagt, इसको भी ऑफर मिल गया. Sagt Graufeld, der Esel, गधा है इनका सरदार. Nach Bremen in die Großstadt? Fragt die Katze. Ja, sagt Pakan, wir gehen nach Bremen zur Großstadt. Stadtmusik. Graufeld spielt die Harfe, ich trommele und du singst. Gut, sagen die drei, alle drei. Wir gehen nach Bremen zur Musik. Der Esel, der Hund und die Katze gehen durch den Wald. Sie singen, der Esel spielt die Harfe, der Hund, er trommelt laut, die Katze singt und jodelt und manchmal sie miaut inzwischen. Miau, miau, miau. Also dann sie genießen das. Es ist Mittag, sie kommen zu einem Bauernhof and then there is some Bauernhof. किसी किसान का राइट जो फार्म हाउस दिखा उनको. Auf dem Zaun मतलब उसकी दीवार पे, फेंसिंग पे. Vor dem Bauernhof sitzt ein Hahn. Der Hahn kräht und kräht. Er kräht sehr laut. जोर जोर से वो भी चिल्ला रहा है. कुकड़ुकू. वहां के कुकड़ुकू नहीं बोलते, वहां के अलग तरीके से. Guten Tag, Rotkopf, sagt der Esel. Warum krähst du so laut? Fragt die Katze. अब की बार देखो, बिल्ली पूछ रही है उसको. जनरली तो बिल्ली खा जाए, लेकिन पूछ रही है. Sagt der Hahn, morgen ist Sonntag, morgen kommt Besuch, morgen will mir die Köchin den Kopf abschneiden. मेरी तो गर्दन ही काट देगी वो कुक है जो. Morgen will mich die Köchin kochen in der Suppe. Darum krähe ich so laut. Komm mit, Rotkopf, sagt der Esel. Wir gehen nach Bremen zur Stadtmusik. Sagt der Hund. Du hast ja eine gute Stimme, sagt die Katze.
Kommet nach Bremen zur Stadtmusik. Graufeld spielt die Harfe, Pakan trommelt und du und ich, wir singen laut und schön. Die alle, oh, das ist gut, sagt der Hahn, ich komme auch nach Bremen zur Stadtmusik. Ich singe und der Esel, der Hund, die Katze und der Hahn marschieren weiter. Marschieren means they march. March करते हैं. Okay? Sie sind alt und müde, aber sie sind nicht mehr traurig. Everyone is old, tired, but no more sad. Es ist Abend, now it's evening. Der Esel, Graufeld, der Hund, Pakan, Bartputzer, die Katze und Rotkopf, der Hahn, kommen in einen Wald. Now they come in a jungle. Wo schlafen wir? fragt der Esel. अरे सोएंगे कहाँ? कितनी तो ठंड है. Unter dem Baum, sagt der Hund. पेड़ के नीचे सोएंगे. Aber es ist kalt, sehr kalt. Und sie können nicht schlafen. Da ruft der Hahn. Dort drüben ist ein Haus. Hahn, मुर्गे ने देख लिया उड़ के किधर आसपास दिख रहा है क्या? हाउस दिख गया उसको. सबकी अपनी अपनी कैपेसिटी होती है. उड़ के उसने पता लगाया. Da ist die Licht. I can see light. लाइट का मतलब आदमी है, आदमी का मतलब कुछ तो मिलेगा. Das Haus ist nicht weit. Wir gehen zu dem Haus. देखो कोई भी बिल्डिंग के कॉन्टेक्स्ट में zu dem Haus आया है. नॉर्मली तो आपने पढ़ा है nach Hause आता है, खुद का होता है तो nach आता है. ये तो कोई भी घर है इसलिए. Wir gehen zu dem Haus. Rufen die vier. और चलते हैं. Dort ist es nicht kalt, sagt der Hund. Und vielleicht bekomme ich einen Knochen. शायद कुछ हड्डी वड्डी मिल जाए. हर आदमी अपने हिसाब से ड्रीम करता है. Ich habe großen Hunger und ich, sagt die Katze, vielleicht bekomme ich Milch. Ja, wir gehen zu dem Haus, rufen die vier. Der Esel, der Hund, die Katze und der Hahn gehen zu dem Haus. Es ist nicht weit. Das Haus ist groß, sehr groß. Es ist ein Räuberhaus. अरे ये तो लुटेरों का घर है. Der Esel geht zu dem Fenster. Was siehst du? fragt der Hund. अब गधा थोड़ा ऊंचा है तो उसको दिख गया विंडो में से. Was ist der? Was? sagt der Esel. Einen Tisch mit gutem Essen und Trinken. Und die Räuber sitzen und essen und trinken. मुझे दिख रहा है डाकू बैठे हैं, खा रहे हैं, पी रहे हैं, खाना मस्त है. Was tun wir? fragt der Hund. Wir machen Musik, antwortet der Esel. Wir machen schöne, laute Musik. Der Esel steht unter dem Fenster. Der Hund steht auf dem Esel. ये वाला जो सीन है ये आपको जगह जगह फोटो दिखेगा. नेक्स्ट टाइम जब ये फोटो दिखे आपको तो समझ जाना ये कौन सी फोटो है. Der Esel मतलब एक के ऊपर एक बैठ जाते हैं वो. Der Esel steht, गधा खड़ा है unter dem Fenster, विंडो के नीचे. Der Hund steht auf dem Esel, कुत्ता है वो गधे के ऊपर आ गया. Die Katze steht auf dem Hund, वो उसके ऊपर. Der Hahn steht auf der Katze. 1, 2, 3, los! Und dann beginnt die Musik. Der Esel, wow, wow, bellt der Hund, miau, miau, miau. Die Katze, kikeriki, kikeriki, kräht der Hen. Die Musik ist so laut, dass ein Fensterglas bricht. इतना जोर से चिल्लाए एक साथ कि विंडो का ग्लास ही टूट गया. Und die Räuber und Räuber, die Räuber springen schnell auf und laufen in den Wald. जी laufen ganz tief in den Wald. भागे. रात में कौन आ गया? Der Esel, der Hund, die Katze und der Hahn essen und trinken, trinken und essen. Now see the music. They are eating and drinking, drinking and eating means masti. Full. मिल गया उनको. Gute Nacht, sagt der Esel. Ich gehe jetzt schlafen. I'm going to sleep. Der Esel legt sich auf dem Hof. Der Hund legt sich hinter die Tür. Die Katze legt sich neben den warmen Ofen. Ja, Ofen. चूल्हा जो गर्मा गर्म चूल्हा था उसके आसपास. So सबको गर्मी मिली. Und der Hahn fliegt auf den Balkon. He is there in balcony
Gute Nacht, rufen die vier. Und schlafen. Es ist Mitternacht. It's now around 12 o'clock. Die Räuber schlafen in den Wald. Schlafen? Nein, die Räuber schlafen nicht. ठंड में कहाँ नींद आए? डाकुओं की तो आदत है गर्मी में सोने की. Im Wald ist es nicht warm. Im Wald ist es kalt. Und die Räuber haben Hunger. Sehr großen Hunger. Jaromir. Maybe सरदार उनका डाकुओं का. Jagt der Räuberhauptmann. उनका मैन. Kannst du schlafen? Nein, der Hauptmann jagt Jaromir. बोला मेरे को तो नींद नहीं आई. Ich kann nicht schlafen. Ich friere. Frieren, दूजना. Shivering und habe Hunger. Jaromir sagt der Hauptmann. Es ist kein Licht im Haus. Es ist still. लगता है सब सो गए हैं हाउस वाले. चलते हैं अपन. Geh leise ins Haus. Slowly, slowly चलना है. Und wir kommen bald nach. तू चला आगे, हम पीछे से आते हैं. एक को आगे भेज रहे. Ja, Herr Hauptmann, चलता हूँ सरदार. Sagt Jaromir. Der Räuber geht in das Haus. Es ist sehr still. शांत है. Es ist sehr finster. Er will ein Licht anzünden. लाइट जलाने की कोशिश करता है. Er nimmt ein Streichholz, Matches लेता है und geht zu dem Ofen. Das ist noch etwas. Feuer. थोड़ी आग और दिख रही है उसको. Nein, es sind Katzenaugen. वो आग नहीं है, वो बिल्ली की आंखें हैं. Katzenaugen. Die Katze springt auf. Die kratzt den Räuber in die Augen und beißt ihn in die Hand. उछल के चेहरे पे उसके हाथ पे झपटा मारती है. जी kratzt den Räuber ganz furchtbar. Furchtbar, very badly. किसी को अटैक ही करना है तो ढंग से ही करेंगे ना, तो ढंग से ही किया उसने. Der Räuber schreit, चिल्लाया, und läuft schnell hinaus. बट जाने कहां देंगे अभी, और बैठे हैं रास्ते में. Er kommt an die Tür. Hinter der Tür liegt der Hund. Pakan. Er beißt den Räuber ganz furchtbar tief in das Bein. उसकी टंगड़ी पे झपटा मारा उसने, काटा उसको. Tief, बहुत बुरा काटा. Der Räuber schreit und läuft in den Hof. घर के बीच में उधर भागा जान बचा के. Der Esel springt auf und kickt den Räuber. अपनी दुलत्ती मारी. Er kickt den Räuber ganz furchtbar. वो तो दुलत्ती मारता ही बहुत बुरी है. Der Räuber schreit, Hilfe, Hilfe, बचाओ. Der Räuber läuft so schnell er kann, so schnell er kann. इतना तेज भागा जितना भाग सकता था, जान जो बचानी थी. Der Hahn sitzt auf dem Balkon. Er kräht dreimal laut, Kikriki, Kikriki, Kikriki. और ले यहाँ पे लड्डू. Der Räuber läuft schnell in den Wald. Er läuft zu dem Hauptmann. Der Hauptmann fragt, Jaromir, was ist los? Du bist ganz weich. एकदम सफेद कैसे हो गया तू? Warum schreist du so laut? Jaromir sagt, Herr Hauptmann, das ist furchtbar. In dem Haus sitzt eine Hexe. वहां पे कोई भूतनी है, हेक्से है, चुड़ैल है कोई उस घर में. Die hat mir das Gesicht zerkratzt. मेरे चेहरे का देखो क्या हाल बनाया. Vor der Tür steht ein Mann mit einem Messer. वहां एक आदमी चाकू लेके खड़ा है. Der hat mich in das Bein gestochen. टंगड़ी काट दी मेरी. Im Hof liegt ein Riese. वहां पे एक बड़ा मॉन्स्टर जैसा कुछ था. Der hat mich geschlagen. उसने मारा मुझे. Und auf dem Dach sitzt ein Richter. और ऐसे लगा जैसे छत पे कोई. रिश्टर का मतलब होता है जो कोर्ट का जज होता है, जो कुछ सजा सुनाता है. ऐसे लगा छत पे कोई रिश्टर था. और वो क्या बोला पता है? Bringt den Räuber her! Bringt den Räuber her! वो बोला इसको पकड़ के लाओ मेरे पास. Darum bin ich gelaufen, इसलिए भागा मैं. Der Hauptmann sagt, es ist besser, wir gehen nicht mehr in das Haus. Ja, sagen die Räuber, wir gehen nicht mehr zurück. Der Hund, der Esel, der Hahn und die Katze sagen, hier ist es schön und gut.
Das Haus ist warm, wir essen und trinken, wir sind nicht mehr traurig und müde. Wir gehen nicht nach Bremen zur Stadtmusik, wir bleiben hier im Räuberhaus. Wir machen hier Musik, Graufeld spielt die Harfe, Packen trommelt, die Bartputzer und der Rotkopf singen und alle singen, wir sind die Stadtmusikanten und sind im Räuberhaus und kommen auch die Räuber, wir treiben sie hinaus. Also sie singen alle so. So interessant ist die Geschichte. Sie sollten alle diese Wörter mal checken und die Geschichte vielleicht nochmal zu Hause in Ruhe lesen und genießen.